दर्शक हो, यापूर्वी आपण ऊस दर आंदोलन आणि ऊसाचे प्रश्न याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण एका पाहुण्यांना इथं आमंत्रित केलं होतं। आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांचेच प्रश्न, विशेषतः शेतीपूरक व्यवसाय, विशेषतः दूध व्यवसाय आणि त्याबद्दलच्या काही प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे पुन्हा एकदा आपण निमंत्रित केलंय शेतकरी संघटनेचे नेते माननीय संजयजी कोले यांना। तर मी पुन्हा एकदा संजय कोले यांचं आपल्या सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीने स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। कोले साहेब, शेतीप्रधान देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देतात आणि यामध्ये विशेषतः दुग्ध व्यवसाय हा एक प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून मानला जातो। तर तुम्हीही शेतकरी आहात, तर तुम्ही स्वतःही शेतीपूरक व्यवसाय करत असणार आहे, तर तुमच्याकडे गाई म्हशी आहेत? हो आहेत। म्हणजे तुम्ही ही दूध व्यवसाय करताय। हो, हो, हो। तर एकूणच या दूध व्यवसायाबद्दल आणि दुधाच्या अर्थकारणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला? खरं तर पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करताना आता खर्च वाढलेले आहेत, आणखी तेवढे पैसे पुढून यायला पाहिजे ते येत नाहीत। त्या दूध उत्पादनाचं एक शास्त्र आहे किंवा त्याचे काही नियम ठरलेले आहेत। तर त्यानुसार बघता यात हस्तक्षेप वगैरे होत गेल्यामुळं आणि ग्राहकांची मानसिकता की दुधाचे दर किंवा दूध स्वस्तात मिळालं पाहिजे याचे फटके आम्हाला बसलेले आहेत। आणि परिणाम म्हणून दूध उत्पादन करण्याचं किंवा हे प्राणी किंवा जनावरं पाळण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये। फारच म्हणजे जवळजवळ 20%च राहिले असतील, इतकं घटलेलं आहे ते। याची कारण काय? त्याचं कारण हेच की जो खर्च होतो तो भरून निघून काही पैसे जे हातात यायला पाहिजे उत्पादकांच्या, दूध उत्पादकांच्या, ते येत नाही। आणि मग ते तोट्याचा व्यवसाय कशाला करतील? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी तोट्याचा आहे? हा, सध्या तरी आहे। बरं, मग याचं नेमकं अर्थकारण तुम्ही कसं सांगाल किंवा कसं समजवाल? एक आहे की आम्ही दरवर्षी दुधाचा उत्पादन खर्च, जसं मागं आपण बोललो की ऊसाचा उत्पादन खर्च, तसा दुधाचा एक उत्पादन खर्च आहे। बरोबर। आणि तो साधारणपणे लिटरला, म्हशीचा असो किंवा गाईचा असो, 48 रुपये लिटर तर आहे आता। 48 रुपये लिटर आहे? हो, उत्पादन खर्च। आता त्या 48 रुपये लिटरपेक्षा जास्त दर मिळाला तरच तो फायद्याचा ठरेल। म्हणजे हा 48 रुपये दर हा म्हशीचा सांगताय का गाईचा? सरासरी सरासरी। कारण असं की म्हैस कमी दूध देते लिटरमध्ये, बरोबर, किलोमध्ये, बरोबर, आणि गाय जास्त देते, तर तो तिथं बॅलन्स भरून येतो। तर तेवढे पैसे किमान त्यांच्या हातात द्यायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की 48 रुपये मिळाल्यावर काय नफा होतो? सध्याच्या पद्धतीप्रमाणे तेवढेही पैसे येत नाहीत। गाईला आता आपल्या भागात 35 रुपयेनं खरेदी चालू आहे, काय परवडत आहे? बरोबर। तर याचं फरक जर तो भरून काढायचा असेल तर किमान 48 देण्याची व्यवस्था केली पाहिजे। यात काय पडेल म्हणजे आम्ही हा 48 रुपये कसा धरला, तर त्यामध्ये आमच्या गाईची किंवा म्हशीची किंमत, म्हणजे भांडवली खर्च, त्यातून मग आम्ही गोठा बांधलेला आहे, त्याच्यावर काही लाख रुपये खर्च आहे, त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था आहे, म्हणजे त्याच्यावर इलाज करावा लागतो, चारा द्यावा लागतो, काही विकतचा चारा आणावा लागतो, त्याच्यासाठी काही वस्तू आहेत, म्हणजे दुधाची किटली पासून शेण काढण्याच्या प्लॅस्टिकच्या किंवा लोखंडी, आपण त्याला पाटी म्हणतो, टोपली म्हणा, इथंपर्यंत हे सगळे जे काही खर्च आहेत, किंवा जो माणूस वैरण आणतो किंवा त्या म्हशीसाठी चारा देणं, धार काढणं किंवा शेण उचलणं, या सगळ्या गोष्टीवर त्या माणसाचा जो खर्च होतो, किमान त्याची किमान मजुरी आम्ही धरलेली आहे। तर हे सगळं काढलं तर नाही परवडत। त्याच्यामध्ये पशुखाद्याचा पण खर्च असेल? सगळा खर्च, चाऱ्याचा, पशुखाद्याचा, म्हणजे हा सगळा खर्च म्हणून 48 रुपये असं तुम्हाला म्हणायचं? आणि मग तिथं गाईच्या दुधाचा दर जर 35 रुपये असेल आणि हा खर्च जर 48 रुपये असेल तर तोट्यात आहे तो। तर मधला जो गॅप आहे, हा गॅप म्हणजेच तोटा आहे। तर याचा अर्थ त्यानं गोठ्याचं जी घसारा आहे, गोठा बांधल्यावर त्याची किंमत घसरत जाते, ती काही वाढत जात नाही। बरोबर, तो घसारा ध्यानात घेतलेला नाही।
त्याच्या घरच्या काही महिला असतील किंवा मुलं असतील किंवा त्याचे कोणी आई वडील असतील ते तिथं थोडं मदत करत असतील तर त्यानं पगार धरलेला नाही. स्वतः काही त्यात वैरण आणण्यापासून ते दूध घालेपर्यंत जे काही वेळ खर्च करतो किंवा दुसरं काम टाळून तिकडं लक्ष देतो तो त्याचा जो मोबदला आहे किंवा त्याचा आपण पगार म्हणू तो धरलेला नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग तो जर म्हणत असेल की मला 3500 परवडतं 35 रुपयेमध्ये परवडतं तर ते चुकीचं आहे. कारण हीच व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जर मजुरी करत असते किंवा दुसऱ्या क्षेत्रात असते तर त्याला हे सगळं मिळालं असतं. बरोबर. किंवा तो जे उत्पन्न करतो समजा तो एखाद्या मिलमध्ये जातो किंवा तिथं उत्पन्न होणाऱ्या मालक जो आहे त्या इंडस्ट्रीचा असेल किंवा छोट्या उद्योगाचा असेल तो हे सगळं धरून त्याच्या वस्तूची किंमत लावतो ना. मग दूधवाल्याने का लावू नये? बरोबर. तर दूधवाल्याने लावलं पाहिजे. पण वाल्यांनी लावण्यापेक्षा दुधाचा दर मग शासन स्तरावरतीच ठरतो आणि मग तो ठरताना सुद्धा फॅट आणि SNF अशा 2 प्रकारांमध्ये त्याची वर्गवारी केली आणि त्याला सुद्धा काही मूल्यांकन देऊन त्याप्रमाणे तो ठरवला जातो. बरोबर. तर मग हे SNF आणि फॅट ह्याचं प्रमाण कसं आहे आणि ते कशा स्वरूपात त्याची प्रतवारी केलेली आहे? आपण आता गाईचं दूध म्हणतो की आज 4.5 फॅट लागली 4 फॅट लागली किंवा 5.5 फॅट लागली म्हणजे त्यातला जो स्निग्धांश आहे त्याला आपण फॅट म्हणतो. बरोबर. आणि त्यात एक दुसरा घन पदार्थ आहे SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे त्यातला एक घन पदार्थ आहे पण तो फॅट नाही आहे. तो घन पदार्थ म्हणजे SNF. त्याच्यापासून मग दुधाची पावडर वगैरे बनवली जाते. बरं. ती वेगवेगळ्या त्या दिवशीच्या दुधात वेगवेगळी असू शकते. म्हणजे आपण असं म्हणतो की मी सकाळी दूध गाईचं एकाच गाईचं घातलं तर त्याला एवढी फॅट लागली. त्याचा SNF ही वेगळा असतो. तो आमच्या पातळीवर तिथं मोजला जात नाही. बरं. म्हणजे आम्हाला तो दाखवला जात नाही. आम्हाला फॅटवर आणि लिटरवर बरोबर या गुणोत्तरामध्ये पैसे दिले जातात. तर कदाचित संध्याकाळी वेगळंही असू शकेल थोडाफार फरक असेल किंवा आजच्या आणि 4 दिवसापूर्वीच्या किंवा 4 दिवसानंतरच्या फॅट आणि SNF मध्ये फरक असू शकेल पण ते आम्हाला कळत नसतं. ते जो दूध खरेदी करतो अंतिमता आणि प्रक्रिया करतो त्याला त्याचा फायदा किंवा जो काही फरक आहे तो मिळत राहतो. तर ही अशी अवस्था आहे. तुम्ही आता सांगितलं की SNF म्हणजे काय किंवा फॅट म्हणजे काय आणि त्यानुसार दर ठरवला जातो किंवा दर दिला जातो शेतकऱ्यांना आणि त्याचं प्रमाण वेगळं आहे. ज्या त्या वेळेच्या फॅटनुसार किंवा SNF प्रमाणे तो दर त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. काही सहकारी दूध संघ किंवा काही खाजगी दूध उत्पादक प्रक्रिया कंपन्या या दुधाचं संकलन करतात पण प्रत्येकाच्या दुधाचे दर वेगळे आहेत. मग शासकीय स्तरावरती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही दर ठरवून दिलेला आहे पण दर मात्र देताना फॅटचा दर किंवा SNFचा दर हा प्रतवारीनुसार वेगळा दिलेला आहे त्यांनी. तर मग हे असं या सगळ्यामध्ये फरक का किंवा ही तफावत काय? एखाद्या खाजगी अथवा सहकारी दूध संघाला जे दूध मिळालं त्याची सरासरी फॅट आणि खाजगीची फॅट किंवा सहकारीची फॅट असं ते आहे. SNF ही तसाच आहे. बरं. आता तिथं कोणी तपासायला आम्ही कोण गेलेलं नाही. दूध उत्पादक शेतकरी किंवा दूध शेतमजूर जो कोणी आहे किंवा पशुपालक किंवा दूध उत्पादक हे कोणी जात नाहीत कारण यांना रोजच्या खरेदी विक्रीशीच व्यवहार एवढाच असतो. त्यामुळे ते त्यांचं म्हणजे जसं साखर कारखान्याची प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी वेगवेगळी असते तसा तो प्रकार आहे. बरं. आणि मग त्यानुसार ते मला परवडत नाही मग मी एवढे पैसे लिटरला कमी देणार असा तो प्रकार आहे. आणि म्हणूनच दूध उत्पादक याचं नुकसान होतं आणि मग प्रक्रिया संघ किंवा ती प्रक्रिया करणारी कंपनी यांच्या नफ्यामध्ये वाढ होते. अगदी बरोबर. आता मी तेच म्हणतो की हे शेवटी हेही थोडेफार सोडा खाजगीवाल्यांचा नफा त्यांच्याजवळच राहतो. बरोबर. पण शेतकरी किंवा दूध उत्पादक जिथं सभासद म्हणून आहे त्यांना त्याचा फायदा हातात यायला पाहिजे तो दिला जात नाही कारण तिथले जे काही चालनकर्ते आहेत ते हडप करतायत त्याचा गैरवापर करतायत किंवा ते स्वतःच्या तुंबड्या भरतायत. सद्यस्थितीला आपल्या देशातलं दुधाचं उत्पादन आणि आपल्या देशाची लोकसंख्या आणि मग त्या लोकसंख्येनुसार असणारी मागणी ह्याच्यामध्ये मोठी तफावत आहे. तर मग ही तफावत दूर करण्यासाठी मग हे दूध येतं कुठून? सध्या आता या वर्षाचंच आपण गृहीत धरलं तर 240 दशलक्ष टन इतकं दुधाचं उत्पादन आहे वार्षिक देशामध्ये.
बर. आणि लोकसंख्येचं गुणोत्तर जर ते मग केलं तर 471 मिलीलिटर इतकं दरडोई ते दूध येतं वाट्याला किंवा रोज. बर. हे प्रमाण फार कमी आहे, जास्त व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण आपल्या देशात ही मानसिकता नाही आहे की दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधाचा रोजच्या आहारामध्ये भरपूर वापर करावा. तर असे अनेक व्यक्ती आपल्याला सापडतील की ज्यांनी आठवडा दुधाचा कुठलाही पदार्थ खाल्लेला नाही किंवा दूध मिसळलेली कुठलीही गोष्ट चाखलेली नाही. असे बरेच गरीब लोक सापडतील. किंवा काही जणांची सवयच अशी आहे की ते दूध वापरत नाही आहेत किंवा दुधाचे उपपदार्थ वापरत नाही. तर ते वाढवायला पाहिजे, त्या दृष्टीनं काम व्हायला पाहिजे. आणि मी म्हटलं की 471 मिलीलिटर हे रोजचं फारच अल्प प्रमाण आहे, नगण्य आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण फारच माग असलेलो आहोत वापरकर्ते म्हणून. बरं. नाही, पण वापरकर्त्यांमध्ये आपण म्हणतो की हे प्रमाण अल्प आहे, बरोबर. पण अल्प असूनही इतक्या सगळ्या लोकांपर्यंत ते पोचतं, उत्पादन कमी असलं तरी? नाही पोचत, उलट कमी पडतं. तुमची अडचण काय झाल्या भारत देशाची की तुमची अफाट लोकसंख्या आहे. जगात सगळ्यात जास्त दूध उत्पादन देणारे प्राणी किंवा जनावर भारतात आहेत. आणि त्यांचं जे काही दूध उत्पादन आहे किंवा त्यांची जी निगा आहे ती फार दर्जेदार भारतात नाही, जशी इतर प्रगत देशामध्ये असते. म्हणजे भारताचा जागतिक दूध उत्पादनात 25.5 इतका वाटा आहे उत्पादनात. आणि बाकीचे जे देश आहेत म्हणजे अमेरिका असेल किंवा युरोपीय सगळे देश असतील, इकडे दक्षिणेत ऑस्ट्रेलिया आणि सगळ्यात जास्त न्यूझीलंड, चीन हे दूध उत्पादक देश आहे, आफ्रिका हे दूध उत्पादक देश आहे. पण यात एकच देश आणि सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे भारताचं आहे, 25.5 इतकं. आपली अडचण ही झालेली आहे की इथं दूध उत्पादकांची संख्या ही जास्त आहे. म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा इंग्लंड सारखे देश जिथे देश आहे तिथं एक शेतकरी असेल तर त्याच्या 500-1000 गायी असतील. भारतात तसं नाही ना, भारतात लोकसंख्याचा अफाट आहे. त्यामुळं वापरकर्ते हे स्वतःच वापरकर्ते आहेत. म्हणजे मी 4 लिटर दूध दररोज उत्पादन केलं तर मी एक त्यातला लिटर किंवा 1.5 लिटर मी माझ्यासाठीच ठेवून घेतो. म्हणजे उत्पादन करते हेच वापर करते. आणि इथंही तोटा होतो, बरोबर. कारण मी जो खाल्ला 1.5 लिटर तो मी विकत आणला असता तर मला पैसे द्यावे लागले असते, बरोबर. मग हे धान्यांच्या बाबतीतही तसंच होतं आणि दुधाच्या बाबतीतही तसंच होतं. त्यामुळं जे उरलेले ग्राहक आहेत की ज्यांचं स्वतःचं दूध उत्पादन नाही पण बाजारात दूध नेत आहेत आणि तिथं ते घेत आहेत बाजारातून दूध, ते आमचे खरे ग्राहक. तरी ती संख्या अफाट आहे, प्रचंड. त्यामुळं दरडोई दूध वापर वाढला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी दुग्ध जिळा. खरं तर दूध हे स्वस्तात मिळणारी गोष्ट नाही, पण तेवढ्या सगळ्या लोकसंख्येला पुरेल इतकं दूध आजही होत नाही, फारच कमी होतंय. आणि त्यामुळे जे भेसळीचे प्रकार आता समोर येत आहेत की कोणी साबणापासून बनवलं, कोणी मी तिकडेच येणार होतो, केमिकल पासून बनवलं. म्हणजे मला माझा पुढचा प्रश्न असा होता की मग हे दूध इतर बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत नाही, लोकसंख्या आणि दुधाचं उत्पादन. मग त्याच्यासाठी मग पुन्हा दुधातली भेसळ येते. हो, कारण ते प्रमाण वाढवण्यासाठी म्हणून, आणि मग त्यातनं नफा कमवणं. मग ही भेसळ कोणकोणत्या प्रकारची होते आणि ती कशी केली जाते याच्याबद्दल एक शेतकरी म्हणून, शेतकरी संघटनेचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? याचा दुसरा अर्थ आहे की मागणी जास्त आहे आणि तेवढा दूध पुरवठा त्या काळात होत नाही. हे भेसळ होण्याचं प्रमाण शक्यतो आपल्या सणासुदीच्या काळात जास्त वाढतं, कारण त्यावेळी आपण जरा दुधाचे पदार्थ जास्त म्हणजे तुपाचे असतील किंवा आणखी काही असतील, पनीर असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर या काळात ते वाढलेलं आणि त्यावेळेला धाडी टाकून पकडलेलं आपण पाहतो. बरोबर. आणि याचा खपही विशिष्ट ठिकाणी होतो. म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये जे गरीब लोक जाऊन राहिले त्यांना आम्ही सेमी अर्बन म्हणतो, म्हणजे धड शहरी नाहीत आणि धड खेड्यातलेही नाहीत. आणि त्यांची परिस्थिती ओढाताणीची असते आणि त्यांना हेही दूध घेणं त्यावेळी शक्य होत नाही. तिथं हे जे भेसळ करणारे आहेत हे तिथं जास्त पुरवठा करत राहतात. हे दुर्दैवी आहे, हे चुकीचंही आहे. तर मुळात हा प्रश्न फारच मोठा आहे, कारण हे जे लोक गेलेत खेड्यातले त्यांना त्यांच्या गावातच दूध उत्पादन परवडलं असतं तर ते कशाला गेले असते शहरात, किंवा त्यांना तिथं शेती परवडली असती तर ते कशाला शेती. म्हणजे ह्या धोरणांचा परिपाक आहे.
हां हां हां. तुम्ही तात्कालिक धाडी टाकल्या आणि पकडलं हे काही तात्पुरते उपाय आहे. तुम्ही तो आजारच होऊ नये याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. मग याबद्दलच दूध पावडर सुद्धा निर्मित केली जाते दूध संघांकडून किंवा दूध कंपन्यांकडून. दूध पावडरीबरोबर मग दुधाची मागणी आणि मग दुधाची होणारी निर्यात किंवा पावडरीची निर्यात अशा पण काही गोष्टी शासकीय धोरणात्मक पद्धतीनं राबवल्या जातात. मग या धोरणांमधल्या काही त्रुटींमुळं त्याचा परिणाम काही मग दूध दरावरती होतो. 100%. कारण तुम्ही ऐनवेळी इथं समजा देशात कुठला मोठा सण, दिवाळी सण आहे समजा, किंवा आणखी कुठला सण आहे की जो भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या देशात साजरा केला जातो, अशा वेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. तुमचं धोरण हे सातत्याने एकसारखं नाही. म्हणजे 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती झाली की आपण चीनला दूध आणि दुधाचे पदार्थ पावडर वगैरे निर्यात करत होतो आणि अचानक आपण त्याच्यावर निर्यात बंदी घातली. मग चीननं, आता आपला चीन शेजारचा देश आहे, पण चीननं न्यूझीलंडवरून हे सगळे पदार्थ वाढवले. मग त्यात न्यूझीलंड कित्येक हजार किलोमीटर, म्हणजे अगदी तो ऑस्ट्रेलियाच्याही दक्षिणेला एवढा लांब असा आहे. तर त्यांना तिथं ते पुरवठा करणं जमतं, तर तुम्हाला तुमचं ग्राहक का नीट टिकवता येत नाही. त्यामुळे हे ग्राहक टिकवण्याची जी धोरणं आहेत ही सरकारनं म्हणजे माझं तर म्हणणं आहे 20 किंवा 30 वर्षाचं सलग धोरण सरकारनं जाहीर केलं पाहिजे दुधाच्या बाबतीत. तुम्हाला वाटलं म्हणून दूध बंद केलं, म्हणजे तुम्ही जर शेजाऱ्याला दूध घालत असाल आणि त्याला जर सारखं सांगू लागला की आज नाही मांजरानं दूध खाल्लं, उद्या सांगितलं नाही माझ्यात पाहुणे आले आम्ही ते देऊ शकत नाही, तिसऱ्या दिवशी काही धक्का लागला आणि सांडला आम्ही, तर तो म्हणाल की हे चांगले पुरवठादार नाही आहेत. तर तो दुसरा विक्रेताला म्हणेल की बाबा मला कंटिन्युटी ठेवली पाहिजे, तुम्ही दूध पुरवठ्याबाबत तुम्ही सलगता ठेवली पाहिजे. त्याचं बरोबर आहे. भारतानं धोरणात हे लक्षात घेतलं पाहिजे धोरणात, आणि हे होत नाही. त्यामुळं दुधाचे भावही वाढत नाही. आणि मी तुम्हाला हाही उपाय सांगतो, दुधाचं उत्पादन वाढलं आणि आपण जर चांगले निर्यातदार बनलो तर दुधाच्या निर्यातीतून वरकड पैसा मिळवून तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल आणि भारतातही दुधाचे दर व्यवस्थित ठेवता येतील. हे होऊ शकतं, पण सरकारच्या धोरणामुळं दूध उत्पादकांना इतके वर्ष फटका बसतोय. त्याचे परिणाम म्हणून आता दूध उत्पादन घटत चाललेलं आहे. लोक आता जनावरं विकायला लागलेले आहेत, कारण दूध उत्पादन आता परवडत नाही. खरं. आत्ताच आपण सांगितलं की दूध उत्पादन परवडत नाही, म्हणजे दुधाचा दर आणि दुग्धजन्य पदार्थानंतरचा दर, तर याच्यामध्ये असणारी जी तफावत आहे ती मोठी आहे. आणि मग इथं शेतकऱ्याचा तोटा होतो. काय झालंय की आपल्या इथली जी दूध शेतकऱ्याकडून किंवा शेतमजुराच्या उत्पादनापासून घेऊन ते ग्राहकापर्यंत जायची जी साखळी आहे ती अनावश्यक लांबडी आहे. हां, याबाबत जर त्या संघाच्या लोकांना किंवा खाजगी कंपनीच्या लोकांना जर विचारलं तर ते म्हणतात की आमचा गाव पातळीवरचा खरेदीदार किंवा दूध संकलन करणारा माणूस, मग तो आम्हाला आणून देणार, त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करून आमचे पुढचे शहरापर्यंत किंवा ग्राहकापर्यंत जाणारे मध्यस्थ ही लांबडी साखळी आहे. जवळजवळ 13 ते 14 रुपये या लोकांना जातात असं त्यांचं म्हणणं आहे. मतलब यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही, दूध उत्पादकांचा दोष नाही. ही साखळी छोटी करणं ही जबाबदारी जे अंतिम विक्रेते आहेत प्रक्रिया करून विकणारे त्यांची आहे. त्याने आम्हाला कारणं सांगू नये. बरोबर. कारण साखळी जेवढी लांबेल तेवढे त्या वस्तूचे भाव अनावश्यक वाढत राहते. हे ग्राहकानेही लक्षात ठेवा. शेतकऱ्याला जादा पैसे दिले दूध उत्पादनाचे म्हणून तुम्हाला दूध महाग पडत नसून किंवा जे त्यांना वाटतं महाग, मुळात महाग नाहीच आहे, तर ते साखळीमुळे वाढलेले दर आहे. ती साखळी जर निम्मी केली कमी तर तुम्हाला दुधात 8-9 रुपये फरक पडेल. बर. आणि मग हे व्हायला पाहिजे ना. याच्यावर कोणाचा अंकुश आहे? काहीच अंकुश नाही. आता आपण संकलनाबद्दल बोललो तर त्याच्यामध्ये दूध संकलन केंद्रामध्ये होणारी काटामारी आणि मग फॅट चोरी याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? होतं हे होते आणि ती तत्काळ तपासण्याची कुठलीही यंत्रणा त्या गावामध्ये त्या पातळीवर नाही. ती आजही हा घोळ चालूच आहे. बरं. की फॅट चोरी होते, वजनात फरक केला जातो. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्याकडून किलोग्रॅमवर दूध खरेदी केलं जातं. किलोग्रॅमवर? आणि त्याची पुढे विक्री केली जाते ती लिटरवर. बर. तर 1 किलो दूध आणि 1 लिटर दूध, तर 1 किलो हा 1 लिटरपेक्षा 111 मिलीनी जास्त आहे.
म्हणजे इथंच सुमारे 10% दूध हे त्यांच्या घशात जास्त जातं. बर. इथंच आमचा 10% तोटा होता. ते लक्षात घ्यायला पाहिजे. दूध हे लिटर हे आकारमानाशी संबंधित आहे. बरोबर बरोबर. आणि किलो हे वजनाशी संबंधित आहे. तर यात हा एवढा जवळजवळ 111 किंवा 110 मिलीचा फरक पडतो, म्हणजे 1 दशांश. म्हणजे इथंच मोठी चोरी केलेली आहे. हो. मग ही चोरी पकडली जात नाही? नाही जात, सगळी सडलेली व्यवस्था आहे. बर. तक्रारी दिल्या तरी त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. टाहो फोडल्यावर न्याय तरी मी दिला पाहिजे. दुर्लक्ष करणं किंवा मुरदाड बनणं ही इथली यंत्रणा आहे. मग अशा गोष्टीच्या विरोधात शेतकरी कधी आंदोलन करत नाही? प्रयत्न केले की, आम्हीच प्रयत्न केले होते, पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे आता लोकांना आई किती शिकवायचं. आमच्या शेतकरी संघटनेची हीच अडचण. हे 10% इथंच तोटा झाला ना तुमचा. बरोबर. काही दूध संघांकडून किंवा दूध उत्पादन कंपन्यांकडून दूध संकलन केंद्रांकडं शेतकऱ्यांसाठी म्हणून काही बोनस दिला जातो किंवा बिलामधूनच काही रक्कम वजा करून घेतली जाते आणि दिवाळीला मग काही संघांकडून बोनस दिला जातो आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतो. पण बऱ्याचदा बऱ्याच काही संकलन केंद्रांकडून तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत नाही. मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, तो बोनस या नावाने दिला जातो. ॲक्च्युली तो डिव्हिडंडच आहे, लाभांश आहे. बरं. तो जे देतात त्यांचं आम्हाला स्वागतच आहे. तोही काही अगदी तंतोतंत सगळ्याच यांच्या हातात देत नसतील, पण द्यायची किमान भावना तरी आहे. आणि जे देत नाहीत ते चोरच आहेत. जे देत नाहीत त्यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे. का देत नाही हा विषय आहेच. बरोबर. मग या दूध उत्पादकांच्या बाबतीत शासकीय धोरण इतकं उदासीन का वाटतं? मतदारांना खुश ठेवणं. मग दूध उत्पादक हे मतदारच आहेत. हो, त्यासाठीच. आता मला सांगा, ज्यावेळी आता हा सप्टेंबरच्या काळात, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या काळात व्यान जास्त होते ना जनावरांची, त्याला आपण फ्लश पिरियड म्हणतो. आणि उन्हाळा हा लीन पिरियड आहे, म्हणजे कृष काळ आहे. आणि यात सरकारच जाहीरपणे सांगतं की या पुष्ट काळामध्ये म्हणजे फ्लश पिरियडमध्ये 2 रुपये कमी द्या. आणि कृष किंवा लीन काळामध्ये 2 रुपये पूर्ववत द्या. वाढवा नव्हे, पूर्ववत द्या, जे फ्लश पिरियडमध्ये कमी केले. तर हा हस्तक्षेप करायचा सरकारचा काय संबंध आहे? काय अधिकार आहे? तुम्ही कोण सांगणार 2 रुपये कमी द्या आणि 2 रुपये जास्त द्या? आम्ही आणि ते दूध संघ आहे किंवा दूध खरेदीदार आम्ही बघून घेतो की सरकारचा हा हस्तक्षेपच घोळाचा आहे. सरकारनं मागे एकदा जाहीर केलं होतं की 27 रुपयानं दूध घ्या. बर. इथं वैरण घालण्यापासून, गुंतवणूक करण्यापासून, शेण काढण्यापर्यंत सरकारचं कोण आलंय का? काय संबंध आहे सरकारचा? तुम्ही सांगा ना वेगवेगळ्या कंपन्यांना, गाडी याच दरात द्या, टेलिव्हिजन याच दरात द्या, फोन याच दरात द्या. ते बरं देत नाही. खरं. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या धंद्यात हस्तक्षेप करू नका. सरकारचा हा विषयच नाही. आणि जिथं जिथं सरकार असा हात घालतं तिथं तिथं त्या विषयाची राख होते. त्यामुळे शेतकऱ्यांची राख चालूच आहे. मग आम्ही गहू उत्पादन करू, दूध उत्पादन करू किंवा धान्य उत्पादन करू, कापूस उत्पादन करू, दूध उत्पादन करू, सगळीकडे हस्तक्षेप आहे. यालाच आमचा विरोध आहे की आम्हाला एकदा मोकळं सोडा. तुम्ही आम्हाला काही देऊही नका. आमची फार इच्छा आहे की आम्हाला इन्कम टॅक्स पेअर व्हायचा आहे, आम्हाला इन्कम टॅक्स भरणारे म्हणून मिरवायचं आहे. बरोबर. तुम्ही आमची लूटच करता ना. ह्याची काय कारण आहेत? मतदारांना खुश ठेव. म्हणजे कुठल्या ग्राहकांना? हा, ग्राहकांचे हे मतदारच आहे. बरोबर. मग ती संख्या जास्त आहे कदाचित. हा, म्हणजे उत्पादकांपेक्षा ती संख्या जास्त आहे. आम्ही इतके आपण आता म्हणू नये अडाणी आहे, पण थोडं त्या अर्थानं की आम्हालाच कळत नाही की सरकार असा हस्तक्षेप करतं, त्याला विरोध करायला पाहिजे. आम्ही त्यावेळी ग्राहक बनून बोलायला लागतो. होय होय, बरं झालं, दुधाच दर काय 2 रुपये कमी झाले. हे चुकीचं आहे ना. दूध आणि दुधाचं संकलन करणाऱ्या किंवा दूध प्रक्रिया उद्योग करणाऱ्या अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या. काही शासकीय पण सुरू झाल्या होत्या. पण अशा काही संस्था बंद पडल्यानंतर अगदी आपल्या जिल्ह्यातही बऱ्याच आहेत. तर मग याची नेमकी कारणं काय आहेत? भ्रष्टाचार. आपली शासकीय इथली डेअरी जी मोठी बंद पडली त्याचं एकमेव कारण भ्रष्टाचार. आणि जे सहकारी बंद पडले
त्याची तीच कारण यात तोटा होण्याचा काही संबंधच नाही ना. त्यामुळं सहकार मी मागं म्हटलं होतो उसाच्या बाबतीत की सहकाराद्वारे मग अमोलचा एखादा प्रयोग यशस्वी झाला पण तिथं चांगली माणसं असल्यामुळं झाला. आजही अमोल वर्षाला काही हजार कोटीचा उलाढाल करतो. बरोबर. पण एखादं उदाहरण आहे अपयश किंवा लूट झालेली उदाहरणं जास्त निघतील. खरं आहे. मग दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता दर तर कमी मिळतोय पण उत्पादन वाढीसाठी मग कोणते उपाय केले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल? आता आपण शेतकऱ्यापुढच्या अडचणी जरा लक्षात घेऊया. एक असं झालं म्हणजे आता आपल्या पट्ट्यात एक तर जिथं पाणी नाही तिथं बारमाही चाऱ्याची वानवाच असते. बरोबर. त्यामुळं जिथं डोंगर आहेत वगैरे तिथं लोक चारायला नेतील पण हिवाळ्यापासून पुढं पूर्ण उन्हाळा आणि पहिला पाऊस पडून त्या डोंगरावर गवत किंवा काही चारा येईपर्यंतचा जो काळ आहे तो दीर्घ काळ आहे. आणि वाळलेला चारा खाऊन काही दूध फारसं मिळणार नाही. हिरवा चारा हा पाहिजेच. तर जिथं बागायती आहे तिथं दूध उत्पादन करणं किंवा जनावरं पाळणं हे फार चांगलं आहे आणि ते फायद्याचं होऊ शकतं. आपण जसं म्हणतो की आंतरपीकही उत्पादन खर्चात धरलं जातं तसं हे पूरक व्यवसायही चांगलं उत्पन्न मिळवून देणार आहे. तर माझं म्हणणं आहे की लोकांनी दुधाकडे वळलं पाहिजे, दूध उत्पादनाकडे वळलं पाहिजे, जनावरं पाळली पाहिजे. पण आता आमच्या भागातलंच उदाहरण सांगतो. आता झालेत जमिनीचे तुकडे. हो. प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या नावावर आता जमीन फार छोटी छोटी झालेली आहे. बरोबर. दुसरं म्हणजे त्यामुळं घराचेही छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. आता आम्हाला जनावरं बांधायला म्हणजे म्हैस गाय किंवा शेळ्या काय असतील दूध उत्पादन करणार हे बांधायलाही जागा नाही. आणि त्याचं शेण टाकायला उकिरडा एक लागतो 10 बाय 10चा तरी पाहिजे, त्यालाही जागा राहिलेली नाही. दुसरं म्हणजे समाजात एक चुकीचा संदेश असा गेलेला आहे की जो जनावरं पाळतो तो मागासलेला आहे. म्हणून हे चुकीचं आहे. तो व्यवसाय म्हणून आपण त्याकडे आदरानं बघायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला दूध खायला चालतं आणि जनावरं पाळायला काय चालत नाही. त्याच्या दूध खाताना आदर असतो आणि इकडं दूध उत्पादन करणाऱ्याकडे आदर का नाही तर तो दाखवला पाहिजे, त्याला एक मान्यता दिली पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. पण आता जागा नाही आहे. माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायत कायद्यामध्येच ही तरतूद आहे की गोठ्याची आणि उकिरड्याची व्यवस्था ग्रामपंचायतीनं बघायची. बर. जी गायरानं आहेत बर ती आम्ही टिकवलं नाहीत ना. फुकट वाटतात, प्लॉट पडतोय म्हणल्यावर हौसेनं लोकांनी घेतलीत किंवा बऱ्याच परगावातून गावात येऊन राहिलेल्या लोकांनी फुकट वाटली तर गावाने काही विरोध केलेला नाही. तर आता हे सरकारनं या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे की अशा गायरानामध्ये आम्हाला भले नॉमिनल भाडेपट्ट्यानं द्या, अगदी नगण्य भाड्यानं द्या आणि लोक तिथं गोठे बांधतील, तिथं उकिरड्याची व्यवस्था करा. असं जर तुम्ही सोय केली आणि जर दुधाच्या किमतीमध्ये खरेदी दरामध्ये किंवा या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर हस्तक्षेप न करता हे मोकळं केलं तर परत एकदा एक घरगुती व्यवसाय म्हणून किंवा पूरक व्यवसाय म्हणून लोक इकडे वळतील. दुसरं म्हणजे माझी ही सूचना आहे सगळ्या शेतकऱ्यांना वगैरे की तुम्ही हा जो दुधाचा अर्थवाद आहे तो घरच्या महिलांकडे सोपवून द्या. म्हणजे तिला एक उत्पन्न चालू होईल, तिला स्वतःचा एक आत्मविश्वास वाढेल की मी काही कमावते. तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका, ती व्यवस्थित ते सगळे करेल. तुम्ही जिला जेवढी मदत लागते तेवढी करा, पण ते अर्थशास्त्र मात्र महिलेकडे सोपवा असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्या देशामध्ये सुमारे 8 कोटी लोक या दूध उत्पादन धंद्याशी निगडीत आहेत. हा मोठी संख्या आहे. बर. त्यामुळं या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि यासाठी ही पूरक व्यवस्था केली पाहिजे. दूध उत्पादन वाढू शकेल. आता जे भेसळ वगैरे आहे ते आपोआप संपून जाईल आणि निर्यात बंदीसारखे उद्योग कुणी करू नये. मग ते दूध पावडर असेल किंवा काही स्निग्धांश असतील किंवा दुधावर प्रक्रिया करून काही पदार्थ तयार केले असतील तर त्याच्यावर तुम्ही बंधनं घालू नका. ते बाहेर निर्यात होऊ द्यात आणि शेतकऱ्याच्या हातात जास्तीत जास्त पैसे द्यावेत. मग तुम्हाला हे जे काही योजना काढता महिन्याला एवढे सरकार देते वगैरे हे काही राहणार नाही, हे संपून जाईल हे विषय, कारण ते स्वतःची कमाई करतील. बरोबर. तर हे उपाय करायला पाहिजे. पण आता सध्या दुधाला दर किती असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आत्ता ग्राहकांना ज्या दरात दूध मिळतं ती किंमत आहे 70 रुपये लिटर, जे पिशवीतून घेतलं जातं. आणि मग मगाशी तुम्ही उल्लेख केला तसं शेतकरी उत्पादकाला 1 लिटरची किंमत मिळते 35 रुपये.
इथं 35 रुपयाचा गॅप आहे. चुकीचा गॅप आहे. मी मगाशी म्हटलं की यामध्ये मधले एजंटची साखळी मोठी आहे, ती कमी करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 48 रुपयाच्या आत कुठलंही दूध परवडत नाही. तुम्ही ते सलग दिलं पाहिजे. कारण कसं असतं की व्यान झाल्यापासून काही काळ ही जनावरं जास्त दूध देतात, नंतर कमी 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 येत राहतात. हे जर धरायचं झालं तर सरासरी धरली पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 48 रुपये वर दर पडले पाहिजे, च्या वर मिळायला हा, पाहिजे, किमान 48 मिळायलाच पाहिजे. म्हैशीचं कसं असतं की म्हैशीचं SNF आणि फॅट ही जास्त असते, बरोबर. त्यामुळे त्या प्रमाणात त्याला दर मिळाला पाहिजे. परत मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही घेता किलोनं आणि विकता लिटरवर. आता तुम्ही म्हटला की 76 रुपये किंवा 78 रुपये दर आहे, तो लिटरचा आहे, बरोबर. पण घेताना आमच्याकडून किलोवर सरासरी 56 ते 60 रुपये दरानं म्हैशीचं दूध घेतलं जातं. तर हा फरक आहे. आणि तुम्हाला हे सांगतो की दुधावर प्रक्रिया करून हे सगळं बाजूला काढणं, म्हणजे SNF बाजूला काढणं किंवा फॅट बाजूला काढणं, याचा लिटर मागं फारसा खर्च नाही, बर, अगदी नगण्य खर्च आहे. बर. हे बाकीचं जे अवडंबर आहे, साखळी कमी करणं किंवा शेतकऱ्यांना पैसेच न देणं, भ्रष्टाचार करणं किंवा त्याच्यावर राजकारण करणं, हे कमी झालं तर आजही शेतकऱ्यांना दुधाचे चांगले पैसे मिळू शकतात. बर. आता गंमत अशी झाली की ज्यावेळी आम्ही या विषयावर भांडलो, खाजगीवाल्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला का पैसे देत नाही, तुमचे तर खाजगी व्यवसाय आहेत, नफा तोटा हा तुमचा हक्क आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे ऊसाच्या बाबतीत जे घडतंय तेच या दुधाच्याही बाबतीत घडते. ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की दुग्ध व्यवसायात सुद्धा जे संघ वगैरे आहेत, इथं पुढारी लोक असल्यामुळं किंवा सत्तेत जाणारे लोक, आमदार असतील, खासदार असतील किंवा त्यांच्याशी संबंधित लोक असल्यामुळं ते खाजगीवाल्यांनाही त्यांच्या दूध संघाच्या पेक्षा जास्त पैसे देऊ देत नाहीत, अशी खाजगीवाल्यांची तक्रार आहे. म्हणजे स्पर्धात्मक वातावरण ठेवलेलं नाही, हे दुर्दैव आहे. आम्हाला पर्यायी संपवून टाकले. आम्हाला वाटलं की खाजगीवाला जास्त पैसे देतो, आम्ही त्यांना देऊ ना दूध, पण तुम्ही त्याला आपल्या सोबतच ठेवलेला आहे. हे बाजार समितीच्या बाबतीतही होतं. तो विषय आपण नंतर घेऊ की ते कसे दर देतात. आम्ही जे बाजार समितीच्या आवारात धान्य पाठवतो किंवा भाजीपाला पाठवतो, फळे पाठवतो, याचंही कसं साखळी आहे, तो एक वेगळा विषय. तर दुधाच्या बाबतीत ही खाजगीवाल्यांना देण्याचं जे, आता सांगून कोण पुढारी ऐकणार नाही. नाही तुम्ही यांना भीती घालू नका, या खाजगीवाल्यांना, किंवा बंधन घालू नका, असं त्याला म्हटलं तर ते ऐकणार नाही. कारण त्यांचं हित हेच आहे की समान दुधाचे दर ठेवणं, खाजगीवाल्यांना स्पर्धाच करू न देणं. यामुळं माझी खात्री आहे की खाजगीवाल्यांना नफा प्रचंड राहतो आहे, की जो दूध उत्पादकाच्या वाट्यालाही त्यातला काही हिस्सा यायला पाहिजे, तो येऊ दिला जात नाही. ते लोक, सत्ताधारी लोक हे उद्योग करतात. दुसरं म्हणजे हे जे काही फ्लॅश पिरियडमध्ये 2 रुपये कमी करा आणि परत लीन पिरियडमध्ये 2 रुपये पूर्वत द्या, असले व्यवहार सरकारनं करू नयेत. आणि केंद्र सरकारनंही दूध आणि दुधाच्या उत्पादनाच्या निर्यातीवर अजिबात बंधनं घालू नये. हे जर केलं तर निश्चितपणे दूध उत्पादकाला चांगले पैसे मिळू शकतील आणि हा धंदा फायद्याचा होईल. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये अर्थकारण चांगलं चालेल, हे व्हायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, मागणी आहे. नक्कीच. म्हणजे शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडं शेतकऱ्यांनी बघावं, त्याचं अर्थकारण समजून घ्यावं आणि शासकीय स्तरावरतीही त्याची दखल घेऊन कुठलाही हस्तक्षेप न करता योग्य दर शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्ही करताय. हो, एक छोटंसं आणखी उदाहरण देतो. कसं आहे की आम्हाला जो चारा द्यायचा आहे तो आमचाच आहे. आमच्या शेतात जे काही वाया जाणारे ज्या गोष्टी आहेत की जे पीक म्हणून आमच्या हाताला लागत नाही, तेच आम्ही चारा म्हणून वापरतो, बरोबर. तर त्याचं ते वाया जाणार आहे, त्याचं रूपांतर आम्हाला उत्पन्नात करायचं आहे, बरोबर. आणि तो म्हणजे मग तो चारा म्हणून जनावराला वापरू आणि त्याचं दूध विकून आम्ही पैसे मिळू. पण हेही मिळालेलं इतकेही पैसे जर तुम्ही आम्हाला मिळू देणार नसाल तर त्यामुळेच शेतकऱ्यांनी भराभरा जनावर विकून टाकली आणि अक्षरशः दुर्दैवानं शेतकरी हेच आता दुधाचे खरेदीदार बनलेले आहेत. दुधाची मागणी वाढली, जे मी म्हणतो की ज्यामुळे भेसळ वाढली, त्याची कारणं ही आहे की उत्पादकच आता खरेदीदार बनलेला आहे, ग्राहक बनलेला आहे, आणि हे दुर्दैवी आहे, बरोबर. तुम्हाला हा एक चांगला व्यवसाय गेली कित्येक वर्षे होता दूध विक्रीचा, तो तुम्ही टिकवण्यासाठी त्याच्या शेतकऱ्यावर धोरणामुळं अन्याय करून त्याचं नुकसान केलेलं आहे.
नक्कीच आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतोय. आज आपण शेतीपूरक व्यवसाय विशेषतः दुग्ध व्यवसायाबद्दल आपण चर्चा केली आणि तुम्ही या दुग्ध व्यवसायाबद्दलचं अर्थकारण समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात. मला असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांना यातून बरीच काही माहिती मिळाली असेल. शेतीच्या आणि शेतीसोबतच्या या पूरक व्यवसायाबद्दलचं अर्थकारण लक्षात आलं असेल आणि आजचा हा पॉडकास्ट विशेषतः या दुग्ध व्यवसायावरतीच होता. यापूर्वीच्या आपल्या ऊस आंदोलन आणि ऊस दर याच्याबद्दलच्या मुलाखतीलाही चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला आहे. असाच प्रतिसाद आपल्या या विषयालाही मिळेल अशी अपेक्षा इथं मी व्यक्त करतो आणि असेच नवे विषय घेऊन आपण पुन्हा भेटूच अशा अपेक्षांसह मी या आपल्या आजच्या पॉडकास्टला विराम देतो. कोलेजी, तुम्ही इथं सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आलात आणि दूध उत्पादन शेतकरी आणि दूध दर या विषयाबद्दल आपण इथं चर्चा केली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मीही तुमचे आणि सत्यवेद माध्यम समूहाचे जे तुमचे सहकारी आहेत, तुम्ही ह्या विषयाला लोकांपुढे आणण्याचा हा जो प्रयत्न केला आहे हा स्तुत्य आहे आणि त्यासाठी मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. प्रेक्षक हो, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी आपण चर्चा करतोय. आज आपण शेतीपूरक व्यवसाय विशेषतः दुग्ध व्यवसाय या विषयावरती चर्चा केली आणि या चर्चेमध्ये आज आपण बोलवलं होतं संजयजी कोले यांना. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.